सॉरी 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 कवी आबुलीच्या कविता ऐकायला लागतात लोकांच्या रांगा. तुम्ही दोघं एवढे मोकाची असं का पळताय ते सांगा. अहो ती गावात भांडण चालली ती बघाय चालली. भांडणं करताय त्यांना लाजणं लज्जा पण भांडणं बघायला येते मला मज्जा. ए पप्प्या मित्र मित्र म्हणून उठतो माझ्या आणि तू काय उडायचा राहिला होय रे. काय करणार आहे? अरे तुझ्यासारखी लय गेली. तुझ्यासारखी विला गेली. आजचे फोटो मिळतात. आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली. स्वतः तुमची भांडणं सोडवायला आलोय मी कवी आबुली. हो कवी बघा ना दारू पिऊन काय बी आळ घेते राव ही. तुम्ही त्यांच्यासोबत भांडताय पिऊन एक क्वार्टर. मी इथं पळत आलोय माझ्या गाडीला आलाय गॅटर. माझी हेअरस्टाईल बघून पोरी मला लिहितात लव्ह लेटर. आता पटकन सांगा तुमच्या दोघांमध्ये काय झालाय मॅटर. अहो कवी हे माझ्या सामानाला मेसेज करतोय. अहो तुम्ही भांडू नका बसा गप गुमान. कवितेच्या क्षेत्रात आहे कवी आबुलीला मान. रोज रात्री खातो मी मसाले पान आणि तुमच्या तोंडाकडे बघून वाटत नाही की असेल तुम्हाला सामान. अहो कवी ह्यानी मैत्रीची जाण ठेवायला पाहिजे याला कळायला पाहिजे. तुम्ही त्यांना म्हणताय नाहीये मैत्रीची जाण. तुम्हाला कसं पटेल सामान दोघांची तोंड आहेत घाण. आणि असं भर चौकात भांडताय तुम्हाला लाज नाही वाटत. हा नाही पाहिजे तुमच्या दोघांची काय म्हणला कान. अहो असं म्हणा की अहो कवी ह्याला बघितले ना तर गावातल्या बाया पळून जातात. ह्याला कुठलं सामान पटायचं. हे दिसले की पळून जातात गावातल्या बाया. तुम्ही दोघं नुसतंच भांडताय तुम्हाला राहिली नाही अजिबात माया. आणि तुम्हाला खरं खरं सांगतो तुम्हा दोघांना एकही पोरगी पटणार नाही. तुम्हा वळूनचा जन्म गेलाय वाया. तुम्ही ज्या पोरीसाठी भांडताय तिला आवडतो चाफा. तुम्ही दोघांनी मला मारलाय बिनकामाचा लाफा. आणि हे एवढ्या मोकाची हाना मारण्यात करत नुसतं झाला तो तोंडाच्या वाफा.